नमस्कार मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये आपण एन पी एसचे खाते बँक ऑफ बडोदाच्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण एन पी एसचं अकाउंट खोललं होतं. तर विदिन 7 ते 8 दिवसामध्ये आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं की विदिन 7 ते 8 दिवसामध्ये आपल्याला त्याचे पॅन कार्ड भेटून जाईल. तर ही वेलकम किट मला पोस्टाने आलेले आहे. सिक्युरिटी पर्पजसाठी मी यातील मेन डॉक्युमेंट काढून ठेवले आहेत. पॅन कार्ड आतमध्ये आहे. तर मी तुम्हाला याची अनबॉक्सिंग करून दाखवत आहे. आपण हे बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून आपण हे खोलले होते. तर याची आता आपण अनबॉक्सिंग करतोय. यामध्ये काही डॉक्युमेंटेशन असतात, एन पी एसच्या अकाउंटविषयी माहिती दिलेली असते आणि यामध्ये पॅन कार्ड अशा पद्धतीने आपल्याला मिळून जाते. हे बघा, ते सिक्युरिटी पर्पजसाठी मला हे पहिल्यांदा हे करून ठेवावं लागेल. हे बघा, याची पॅन कार्ड मिळून जाते. हे पॅन कार्डसारखेच असते. नॅशनल पेन्शन स्कीम, राष्ट्रीय पेन्शन स्कीम वगैरे यामध्ये आपण मंथली आपण जे काय त्या दिवशी आपण सांगितल्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. हे बघा, अशा प्रकारे मागे याचे दिसते चार्जेस ऑफ रिसिव्ह ऑफ न्यू कार्ड. जर आपल्याकडून हरवले वगैरे तर आपल्याला हे 39.36 रुपये भरून एक दिवसांदा आपण मागवून घेऊ शकतो. तर हे झाले पॅन कार्ड. तर आपण इन्फॉर्मेशन बघूया. आता एन पी एसचे जे अकाउंट असते ते 2 माध्यमातून खोलले जाते. के फिनटेच या माध्यमातून किंवा NSDL या माध्यमातून. माझं अकाउंट जे आहे ते बँक ऑफ बडोदामध्ये खोलले आहे. ते के फिनटेच या मार्फत खोललेले आहे. सेंट्रल रेकॉर्डिंग एजन्सी. आता यामध्ये आपल्याला माहिती सांगितलेली आहे, ते आपण बघूया. आता यामध्ये सांगितलेलं आहे पॅन कार्ड इश्यू युनिक परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर, हा त्याचा लॉंग फॉर्म होतो. तर इथं सांगितलेलं आहे की डिटेल्स टियर 1 अमाऊंट 500 रुपये मिनिमम कॉन्ट्रिब्युशन आणि पर इयर मिनिमम कॉन्ट्रिब्युशन 1000 रुपयाची झाली पाहिजे. टियर 2साठी ॲट द टाईम ऑफ ॲक्टिवेशन करायच्या वेळेस 1000 रुपयाची ट्रान्झॅक्शन झाली पाहिजे आणि मिनिमम अमाऊंट पर कॉन्ट्रिब्युशन हे 250 रुपये असले पाहिजे. रिटायरमेंट स्कीम असते मित्रांनो, ही वयाचे 60 पूर्ण झाल्यानंतर तुम्ही यामधून पैसे काढू शकता. तर ह्याचे चार्जेस वगैरे इथे सांगितलेलं आहे. सर्व्हिस चार्ज हेड अकाउंट ओपनिंग चार्जेस 4 रुपये. ई पॅन किट म्हणजे जे आपण डिजिटल माध्यमातून पॅन किट काढतो त्यासाठी 4 रुपये आणि फिजिकल पॅन किटला 39.36 रुपये भरायचे आहेत. ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज 57.63 रुपये. ट्रान्झॅक्शन चार्जेस आहे 3.36. तर यामध्ये आपण बघता टॅक्स बेनिफिट. यामध्ये एम्प्लॉय ओन कॉन्ट्रिब्युशन एलिजिबल फॉर टॅक्स डिडक्शन अप टू 10% ऑफ सॅलरी. हे जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यासाठी आहे आणि ह्यातून TCCD नुसार टॅक्स डिडक्शन होतं 10% ग्रॉस इन्कम अंडर सेक्शन 1080 CCD1 नुसार. तर यामध्ये आपण बघू शकतो इथे दिलेलं आहे बघा, विड्रॉल कसा करू शकतो आपण एन पी एसच्या मधून. तर इथे एन पी एसच्या मधून टियर 1 आणि टियर 2 असे 2 अकाउंट खोलले जातात. तर यू कॅन विड्रॉ एनी टाईम फ्रॉम टियर 2 अकाउंट. म्हणजे टियर 2 म्हणजे जे काय आपलं स्टॉक मार्केटमध्ये पैसा जातो टियर 2 माध्यमातला, तो पैसा आपण विड्रॉ कधी पण करू शकतो. टियर 1 हे विड्रॉ करण्यासाठी आपल्याला 60 इयर्स पूर्ण करावं लागतात. आता इथं खाली सांगितलेलं आहे ऑन अटेन द एज ऑफ 60 इयर्स यू कॅन विड्रॉल मॅक्सिमम 60% ॲज लमसम अँड रिसेट नीड टू इन्व्हेस्टेड विथ ॲन्युइटी सर्व्हिस प्रोव्हाइडर. आता इथं सांगितलेलं आहे की मॅक्सिमम तुम्ही 60% तुमचा जो अमाऊंट आहे फंड व्हॅल्यू तो विड्रॉ करू शकता. खाली सांगितलं आहे की यू कॅन ऑल्सो डिफर युअर ॲन्युइटी 60 वर्षानंतर तुम्हाला विड्रॉल करायचं आहे. आता प्रीमॅच्युअर एक्झिट यामध्ये कसे आहे, तर इफ यू विश टू एक्झिट ऑफ एन पी एस बिफोर अटेन म्हणजे 60 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर जर तुम्हाला एन पी एसमधून विड्रॉल करायचं असेल तर मॅक्सिमम तुम्ही 20% विड्रॉल घेऊ शकता.
आणि इथं काय सांगितलं आहे, मी नोटीस विथड्रॉल इज ओनली पॉसिबल आफ्टर 5 years टू बी डेट ऑफ अकाउंट ओपनिंग. म्हणजे 5 वर्षानंतर तुम्ही अकाउंटमधून विड्रॉल करू शकता. पार्शियल विड्रॉल यामध्ये कसं आहे, तर यू कॅन ऑल्सो विड्रॉल मॅक्सिमम 25% ऑफ युअर कॉन्ट्रीब्युशन मेड इन युअर Tier 1. पार्शियल विड्रॉल तुम्ही 25% Tier 1मधून विड्रॉल करू शकता. दाखवलं आहे यामध्ये. तर अजून यामध्ये असं दाखवलं आहे की इट नोट दॅट सच विड्रॉल इज ओनली पॉसिबल आफ्टर 3 years फ्रॉम द डेट ऑफ अकाउंट ओपनिंग. 3 वर्ष अकाउंट ओपनिंगचे 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 25% विड्रॉल पार्शियल विड्रॉल करू शकतो. द अकाउंट ओपनिंग सच विड्रॉल एज अलाउडेड ओनली 3 times ड्युरिंग युअर एंटायर टेनेचर अंडर NPS. म्हणजे तुम्ही पूर्ण NPSच्या पूर्ण कालखंडामध्ये 3 वेळाच फक्त विड्रॉल तुम्ही करू शकता. याचा अर्थ असा होतो की समजा तुम्ही 30 वयामध्ये जर NPSचे अकाउंट ओपन केले असेल तर 30 ते 30 वर्षाचा मध्ये कालावधी राहतो. त्या 30 वर्षामध्ये पूर्ण कालखंडामध्ये तुम्ही 3 वेळा विड्रॉल टाकू शकता. मग ते कोणत्याही माध्यमातून, म्हणजे तुम्ही एका वर्षात 1 वेळा, दुसऱ्या वर्षात दुसरा, तिसऱ्या वर्षात तिसरा असं टाकू शकता, किंवा 10 वर्षाची गेम घेऊन तुम्ही विड्रॉल टाकू शकता. 25%च एकूण फंड व्हॅल्यूपैकी 25% रक्कमच विड्रॉल तुमची केली जाईल Tier 1मधून. ते आणि Tier 2 विड्रॉलला काय 5 वर्षाचं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही विड्रॉल करू शकता. तर आणि जर ती डेट वगैरे झाली तर त्याचं नॉमिनीला ते पैसे सर्व भेटून जातील. सबस्क्राईब नॉमिनी इलिगल हेअर. तर अशा प्रकारे आहे. टोल फ्री नंबर वगैरे इथे दिलेला आहे. अजून कोणत्या प्रकारची तुम्हाला मित्रांनो माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. लाईक्स आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका.